मंगलमूर्ती मोरया. वीरभद्र महाराज की जय वैष्णव महाराज की जय नवनाथ महाराज की जय हरिवितर महाराज की जय हर महादेव. हर हर महादेव. आणि पवन पुत्र हनुमान की जय श्रीराम रामचंद्र की जय काशीनाथ महाराज की जय. कुठं चाललोय आपण? खेळजुंग. खेडला झुंग. रामनवमी उत्सव झाला होता. रात्यात खूप मोठी मिरवणूक होती. ए पप्पा गुरुवाराचं 12चं फेरी गडी पण आहे. आज गुरुवार नाही बाबा, आज मंगळवार आहे. आज मंगळवार आहे. माझ गदी का नाही ना, आज नाही गर्दी. उद्या घरचे राहील. उद्या यात्रा आहे ना. उद्या मायंबाची यात्रा आहे ना भाऊ. आणि काय उद्या? येवं की तानमानांचं. हा, वीरभद्र महाराज की जय. आणि उद्या काय आहे रे? उद्या काय आहे? बिरबद्याचे नाही, उद्या मायंबाची आहे. आणि काय उद्या? हनुमान जयंती. हनुमान जयंती आणि नानूचं बर्थडे. बरोबर. आणि अजून कोणाचा बर्थडे? गाडी बरोबर. या आपली गाडी. काय नाव आहे गाडीचं? शेजारी सेलेरियो. हाय पप्पा. काय? हाय ना. हाय नानू. हाय नानू. हाय. कुठं चाललं रे? खेळजुंग. अरे आज पेपर आहे मॅडमचा. मम्मीचा पेपर. कसला पेपर माहिती आहे? सीईटी. मम्मी कधी जायचं मग आधी खेडला झुंग्याला जाऊ, मग पेपरला जाऊ. आधी खेळजुंग. पप्पा हो आधी खेळजुंग. ठीक आहे. आधी खेळलं झुंग हा. आणि त्यानंतर कामाख्या माता मंदिर अय्यो. आणि त्यानंतर मम्मीचा पेपर. पेपर. तसं वेळेत गेलं पाहिजे बरं का. 2 वाजेपर्यंत आपल्याला तिथे जावं लागेल सेंटरवर. किती सुंदर झाड आहे बघ. मस्त छान छान मग झाड घ्यायचं का? झाड. एवढं मोठं. मग खाली बस बाबडे. नाही छोट. छोट छोट बर घेवा. हाय पप्पा. हाय. कुठे चालले तुम्ही? आता आपण नाशिकला जाणार आहोत. पण नाशिकला जाण्या अगोदर आपण खेडले झुंगे पुन्हा एकदा खेडले झुंगेला भेट देणार आहोत. आणि तिथून पुढेच काही थोड्याच अंतरावर राजवीरना शोधलेलं म्हणजे पाहिलेलं कामाख्या देवी मंदिर या ठिकाणी आपण भेट देणार आहोत. तसं कुठे जायचंय रे? कोणते मंदिर? तू नव्हतं दाखवलं का ते एक मंदिराचं बांधकाम चालू होतं, तू त्यावेळेला म्हटला हे कामाख्या मंदिर आहे म्हणे. हा ते मंदिर, हा ते मंदिरात जाऊ. हा हा. खरोखर कामाख्या मंदिरावर का ते? हा, तू म्हणली. तू कुठं पाहिलं होतं ते? कोणतं? ते मंदिर कामाख्या देवी मंदिर आहे. तुला कुठे सांगितलं होतं? तू सांगितलं होतं. नाही रे, मलाच माहित नव्हतं. तू नाही का त्या वेळेला गेलो होतो आपण, तेव्हा तू कशात पाहिलं होतं? गुगल मॅप. गुगल मॅपवर पाहिलं होतं का? हा. बरं, जाऊ आपण. मंदिरात जायचं. काय कामाख्या मंदिरात. नंतर कोणत्या मंदिरात? मग मम्मीला जायचंय पेपरला. मग तू आणि पप्पा जा. मग कुठं जायचं तुम्हाला फिरायला? खेळजुंगच. आधी खेडलं तुग, हा मग कामाख्या मंदिर, हा मग पेपर. हा. मम्मीला विचार ना, अभ्यास केला का पेपरचा? अभ्यास केला का? नाही. आपण फिरायला चाललोय बहुतेक. पिकनिक. पिकनिक करता करता पेपर द्यायचा आहे. सीईटीचा पेपर मॅडमचा. अभ्यास तर काही केलेला नाही. पण भेटू आपण रिझल्टच्या वेळेस. छान व्हिडिओ करू आपण तेव्हा आपण जाऊ. आपण आलोय डोराळ्याच्या पुढे.
डोरळ्याच्या पुढे आलं. डोरळ गाव आहे ना, आता वेस येईल बरं का. हे बघ, इथं मध्ये हम्म. छोटं दे दर्शन. जय बाप्पा बंद आहे माझं. हम्म. बंदच आहे. कर स्टॉप. सांग आपण आलो आहोत श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर सायळी या ठिकाणी, तालुका सिन्नर. याच उजव्या साईडला आपल्याला मंदिर दिसेल. या ठिकाणी नागेश्वर मंदिर आहे. इथे समोर बघू शकता. इकडे एक मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? खंडेराव खंडेराव महाराज. महाराज. काय करायचं आता? जेवण. हा. तर आम्ही आलो आहोत हॉटेल जय महाकाली इथे. चलो आपण पाणीपुरी खाऊ. कोणाला खोक नाही. तुलाच. आता आहे ना, आम्ही आलो इथे जेवण करायला. चला आपण जेवण करू. जय महाकाली या हॉटेलमध्ये आलो इथे. बावीच्या पुढेच काही अंतरावर आहे. राजू, कुठे जेवण आवडतं तुला? हॉटेल. हॉटेलला कोणती भाजी आवडते तुला? भाजी कोणती आवडते? बरं, विचार. शेवभाजी. शेवभाजी. वा, अजून हे बघा आमच्या आता भाजी आली. आता आम्ही बघतोय रेसिपीची वाट. कुठे गेली भाजी? रोटी घे. भाजी स्वतः सर्व करता. आम्ही देते तुला खा. बघा ते, आपल्याला किती रोटी पडली. किती रोटी. किती मोठी रोटी. बघू आता टेस्ट करू कसं. नाईस. मस्त आहे. छान टेस्ट. आपण मागच्या वेळेला पण आलो. चला मित्रांनो, मी जेवण करतो. मंगळ मोठी. मोर्या. इब्राहिम महाराज की जय. आता आपण निघालोय. केले चुंकेच्या दिशेने. बरोबर. जेवण केलंय आत्ताच पोटभर. व्हेज मराठा छान भाजी होती. चव छान आहे. भावीच्या पुढेच हॉटेलमध्ये थांबलो होतो. आता आपण पांगरीमध्ये जाणार आहोत. पांगरीतूनच पुढे जाऊन राईट घेणार आहोत खेडल्या चुंग्याच्या दिशेने. पांगरी टमोटी तर साईबाबा मंदिर आहे. बरोबर. साईबाबा मंदिरापासून आतमध्ये जायचं. बरोबर ना? हा बरोबर. राजू, एअर कशी होती भाजी? गाडी वाटती. मला नाही दम लागलं. पोट भरलं का? मग तेव्हा किती मोठं पडतोय. पोटभर जेवण झालं का? हा, एकदम पोटभर. माझं बघ किती मोठं झालं. पोट पेटला. मग आता पेपरला जायचंय. काय कसं वाटतं? काहीच अभ्यास नाही केलेला. काय बसलं का? चाललंय नुसतं पेपर. माझं बघ किती मोठं पोट झाला. हा, बसा खाली बसा. ते पोटाला आराम देतात. पांगरी किती लांब आहे अजून? 200 किलोमीटर. बघा शहाणा आमचा 200 किलोमीटर. शानाबाद. शहाणा आहे का वेडा आहे? शाना. आधी शहाणा आहे. आई मदत करते. आम्हाला किती मदत
रे राजवीर? पंचाला. तुला कस काय लक्षात राहत रे? मग पण मागच्या वेळेला आलो होतो त्याच्या लक्षात होतं आपण हे इथं. मंदिर. आता कुठं जायचंय सांग बरं? इकडे लेफ्ट का राईट? लेफ्ट राईट सरळ. सरळ. आता आपण जवळ आलोय खेळले झुंग्याच्या. हो की नाही? आणि इथं मंदिर. इथे एक मंदिर आहे. इथून लाईन लागते पण. हो हो. लाईन लागते. कुठं आलोय आपण? खेळचुंग्याचं जवळ. खेळले झुंगीच्या जवळ. आता येणार आहे शेलेचुंगी. काय तिथं? मोठा हनुमान 111 कोटी. हे झुंग आहे. एक- आता आलो हे झुंग आहे आणि खेळ आलेलं आहे आता. आलंय का? नदीच्या गंगेच्या पलीकडं खेरड आणि अलीकडं झुंग. हा, हा. अच्छा. आणि मग त्याला वावीचा वास म्हणतात. हनुमंताला तिथंच म्हणतात. तिथं पाकिस्तान निघलो. तुम्ही पांघरे किती वर्षात झाला ग? 5. पाच. त्या तिथं हनुमान दिसलं का? दिसला का? ते काय? दिसला. गंगाच्या पलीकडे बेटा ते त्या तिथे. तिथं बाबा आहे. मी माळ घातलेली आहे. आम्ही ते गोदावरी नदीवर पाणी खूप आता कमी झालं बरं का? कमी झालं नाही कमी झालं. इकडं पुढं लय मोठं धरण आहे 80 मोरेचं. इकडे समोर का? इकडे इकडे खाली खाली. खाली कांदळसाला कांदळस इकडं खाली वडगाव बख्तरपूर कांदळस. हे जे दिसतं नारळ झाड वगैरे हे सगळे ही ट्रस्टच भेट आहे ना. हा ट्रस्टच- ट्रस्टीच आहे. ट्रस्टच. आता सप्ताह बसेल आहे ना? हा रघुनाथ बाबांचा रामनवमी झाली इथं. आता हे काही सर्व रघुनाथ बाबांची ट्रस्टी. आलं गेलं. आता आपण आलोय जवळच हनुमानाच्या हे काय मूर्तीजवळ. तिथं मुकुट दिसतंय मला. दिसतोय का तुला? आमच्या हनुमानाला खेळले झुंग्याच्या हनुमानाला भेटायला आलाय. आता आलेला आहे खेळले झुंगे हनुमान. हे बघ. जय हनुमान. तेव्हा इकडे. हा. 111 कोटीचं आहे. हो 111 फुटी. 111 फुटांचे. मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही आलो आहोत खेळले झुंगे या ठिकाणी. बघू शकता हनुमानाची प्रचंड अशी 111 फुटी उंच मूर्ती. राजवीर ज्योती मॅडम पुढे गेलेत. बघू शकता उद्या हनुमान जयंती. खूप सुंदर अशी मूर्ती आहे हनुमानाची. का आमचा राजवीर कुठे आला? खेळचुंगा. हेच काय हनुमान किती मोठे बघ यावर हनुमान. किती मोठे हनुमान आहे. राजवीरला प्रत्येक वेळी ते आलं का खूप आनंद होत असतो. जय हनुमान. ही आहे हनुमानाची छोटी प्रतिमा. दर्शन घेऊन हिला वंदन करून आपण पुढे जाऊन आहोत. खूप सुंदर असं ठिकाण आहे खेळले झुंगे. तुम्ही नक्कीच या क्षेत्राला भेट द्या. काय हनुमान बघा आमचा हनुमान लगेच तयार झाला आहे. आता पुढेच जाणार आहोत आम्ही.
काही अंतरावरच कामाख्या देवी मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आणि थोडं लवकरच आता घाई करावं लागणार आहे, कारण ज्योती मॅडमचा पेपर असल्यामुळे आम्हाला थोडं लवकरच जावं लागणार आहे. 2ला तिथे आम्हाला एक्झॅक्ट जायचं आहे. आता आम्ही खेडला झुंगेमध्ये आहोत. 12:30 इथंच वाजले. काय नानू? वा, आमचा माणूस पळतच सुटला उन्हात. खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो, खूप छान. चला आता दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासाला. पुढे आम्ही आता मंदिरात जाणार आहोत एका. आता पुढे गेल्यावर तुम्हाला कळलंच. बरोबर, कामाख्या देवी मंदिरला आम्ही जाणार आहोत. हे लांब असं एक मंदिर दिसतंय, ते कामाख्या मंदिर आहे, कामाख्या देवी मंदिर असं आम्हाला राजवीरने मागच्या वेळेला सांगितलं होतं. आम्हाला वाटलं तो असंच सांगतोय, पण खरंच मी नेटवर सर्च केलं तर ते कामाख्या देवीचंच मंदिर आहे. जायचं का मग? मित्रांनो, आपण आलो आहोत धारणगाव या ठिकाणी. तर समोर बघू शकता आपल्याला सुरुवातीला खंडेराय महाराजांचं मंदिर लागेल. त्यानंतर खूप मोठं प्रशस्त असं कामाख्या देवी मंदिर आहे. आणि आत्ताच ज्योती महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे आम्हाला देखील माहीत नव्हतं. गुगल मॅपवर राजवीरने शोधलेलं आणखी एक मंदिर, हो की नाही? कामाख्या देवी मंदिर बघा, लांबूनच बघा कसे छान दिसतं, सुंदर मस्त असं मंदिर. खंडोबा महाराज मंदिर. जय खंडोबा महाराज. जय खंडराय महाराज. 1 किलोमीटर अंतरावर आहे. हो का? थोड्याच अंतरावर बघा तिथे कार्यक्रम पण चालू दिसतोय. जय खंडराय महाराज. कुठं? देवीच्या मंदिरात. कामाख्या देवी धारणगाव खडक, कामाख्या देवी मंदिर धारणगाव खडक, निफाड, नाशिक या ठिकाणी आपण चाललो आहोत. बघू शकता कमाले. गर्दी असेल बहुतेक तिथे, असं एक अंदाज आहे. हे बघा, हे बघती ते कामाख्या. किती सुंदर मंदिर आहे. मस्त. हे कामाख्या. भव्य कामाख्या. मित्रांनो, आपण आलो आहोत कामाख्या देवी मंदिर या ठिकाणी. पुढे बघू शकता राजवीर आणि ज्योती मॅडम पुढे गेला. कामाख्या देवी मंदिर धारणगाव खडक, निफाड, नाशिक. किती छान असं मंदिर आहे मित्रांनो, बघू शकता. काय राजवीर, कुठे आला? कुठे आला? कामाख्या मंदिर. चला मग आता दर्शनाला. ज्योती मॅडम कसं वाटतंय? बरोबर, वर गणेश आहे, श्री शंकर महादेव आणि कार्तिकेयसोबत फोटो आहे आता दाखवले जाते. हाय पप्पा. बघू शकता मित्रांनो, किती सुंदर असं मंदिर आहे. समोरच नवनाथ महाराज मंदिर आहे. बघू शकता मित्रांनो, श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ, चैतन्य शिव गोरक्षनाथ आहे नमः. खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. खूप सुंदर मंदिर आहे. हे राजू इथे दत्त महाराज की जय. हा ना, इकडे इकडे.
नाऊन बाहेर नवनाथांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे आलो कामाख्या देवी माताच्या दर्शनासाठी. इथे खाली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे कामाख्या देवीचं. खूप सुंदर असं मंदिर आहे. राजवीर मित्रांनो बघू शकता आभारामध्ये कामाख्या देवीचं अतिशय सुंदर अशा मूर्त्या आणि शिवलिंगाप्रती स्थापना केली आहे. आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही पुढे चाललो. चल राजू, छान झालं ना दर्शन. वरून अशा प्रकारचं दिसतं इथे, तुम्ही बघू शकता. सुंदर असं मंदिर आहे तळघरामध्ये. चल हां, चल राजू पुढे चल, मग दिसेल शूटिंगमध्ये. चल चल चल. खूप सुंदर दर्शन झालं आहे मित्रांनो. आता आम्ही दर्शन करून निघालो आहोत. नवनाथांच्या दर्शनानंतर, कामाख्या देवींच्या दर्शनानंतर इथे शेजारीच आहे इथे फक्त महिलांनाच प्रवेश आहे. दर्शन घ्या. सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ सार्थिके साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. चला, दर्शन खूप सुंदर झालं आहे. हे आमचा राजवीर. बस बस, ते किती कुंकू लावलं ते. आमच्या अतिशय बघू शकता तुम्ही कसं लावलंय कपाळ, इतका गंध लावलाय त्यांनी. खूप सुंदर परिसर आहे मित्रांनो. नक्की या ठिकाणी तुम्ही भेट द्या.